हिवाळा चालू झाल्यामुळे मार्केटला मस्त अशा हिरव्यागार भाज्या आलेल्या आहेत. त्यातली एक शेपूची भाजी मी आणली आणि ती स्वच्छ नीट करून बारीक चिरून त्याच्यामध्ये 2 चमचे तुरीची डाळ घालून स्वच्छ अशी धुवून घेतली. त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले. त्यानंतर मी एक पाव चमचा त्याच्यामध्ये जिरे टाकले. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या. त्यानंतर बारीक चिरलेली मी हिरवी मिरची घातली. जर तुम्हाला तिखट जास्त असेल तर तुम्ही इथे 2 मिरच्या वापरू शकता. त्यानंतर मी इथे एक मीडियम आकाराचा बटाटा घेतला, त्याचे साल काढून बारीक चिरून घेतला आणि तोही या तेलामध्ये व्यवस्थित असा भाजून घेतला. त्यानंतर आपण स्वच्छ नीट करून धुवून घेतलेली भाजी शेपूची या कढईमध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला परतून घ्यायची आहे. त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि परत एकदा ही परतून आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की मीठ घातल्यामुळे आपल्या भाजीला व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे. त्या अंगच्या पाण्यातच आपल्याला ही सर्व भाजी शिजवून घ्यायची आहे. तर बारीक गॅसवर आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर ही भाजी पूर्णपणे शिजत आल्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा मोठा मोठा कूट टाकायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून आपल्याला ही भाजी 1-2 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता की आता आपली इथे शेपूची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे.